गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. मला वाटते अंतरी त्वावसावे तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. श्रीराम सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज दशक 16 समास 8 आत्माराम निरूपण. या समासात शरीरामध्ये वास करणारा आत्मा याला समर्थ आत्माराम म्हणतात. आत्माराम याचा अर्थ ब्रह्मचैतन्य होतो. त्या ब्रह्मचैतन्यावरच ब्रह्मा विष्णू महेश इत्यादी ईश्वर किंवा अंतरात्मा व जीव किंवा जीवात्मा उत्पन्न होतात. ब्रह्मचैतन्य, ईश्वर चैतन्य, जीवचैतन्य असा क्रम जाणावा. कुठल्याही कार्याची सुरुवात आपण गणेश पूजनाने करतो. समर्थांनीही गणेशाला वंदन करून या समासाला सुरुवात केली आहे. श्रीराम समर्थ. श्रीराम नमो गणपती मंगळमूर्ती. जयाचे निमती स्फूर्ती लोक भजती स्तवन करीती आत्मयाचे. श्रीराम की गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्याच्या कृपेने बुद्धीत प्रतिभा जागी होते. त्या मंगलमूर्ती गणेशाला समर्थ वंदन करतात. ज्यांची स्तुती करताना गणपती अथर्वशीर्षात त्वमेव प्रत्यक्षम ब्रह्मासी असे म्हणून भक्त त्या आत्मरूप गणेशाचे स्तवन करून त्या गणेशाची भक्ती करतात. गणेशानंतर समर्थ आता शारदेला वंदन करत आहे. शारदेला समर्थांनी इथे वागेश्वरी म्हटलं आहे. परा, पश्चंती, मध्यमा व वैखरी या 4 वाणीत श्रेष्ठ असलेल्या वैखरीला समर्थ वंदन करतात. तीच अनेक प्रकारच्या विद्यांचा उलगडा करून बुद्धीत ज्ञानरूप प्रकाश करते. परा, पश्चंती, मध्यमेत ज्ञान सुप्त असल्याने त्या वाणी सूक्ष्म असल्या तरी इतरांना त्याचा उपयोग होत नाही. म्हणून ज्ञानदानासाठी वैखरी वाणी श्रेष्ठ होय. कारण वैखरीतून बाहेर आलेला जो शब्द आहे तो शब्द आधी आपण श्रवण करतो आणि त्यानंतरच त्यापासून आपल्याला ज्ञान होते. सकळ जनामध्ये नाम राम नाम उत्तमोत्तम. श्रम जाऊनी विश्राम चंद्रमोळी पावला. श्रीराम की मनुष्य परमात्मा प्राप्तीसाठी अनेक प्रकारच्या साधना करतो. पण त्यात रामनाम हे साधन सर्वात उत्तम आहे. त्या रामनामाचा भगवत प्राप्तीसाठी मोठा आधार आहे. प्रत्यक्ष भगवान शंकराने समुद्र मंथनातून जे हालाहाल निघालेले विष प्राशन केले होते तेव्हा ते प्राशन केल्यामुळे त्यांना अत्यंत दाह होऊ लागला. तो दाह शांत होण्यासाठी त्यांनी अनेक बाह्य उपाय केले. प्रत्यक्ष गंगा डोक्यावर धारण केली. डोक्यावर शीतल चंद्र धारण केला. गळ्यात थंड असणारा सर्प घातला. अंगाला चंदनाचे भस्म लावले तरीही त्यांचा दाह काही शांत झाला नाही. तेव्हा नारद मुनींनी त्यांना रामनाम घ्यायला सांगितले. त्या रामनामाने विषाचा दाह सोसण्याचे सामर्थ्य येऊन त्यांना शांती लाभली. इतकी ताकद त्या रामनामात आहे. पण त्यासाठी अत्यंत श्रद्धा ठेवून
ते नाम घ्यावयाला हवे. नामाचा महिमा थोर थोर, रूप कैसे उत्तरोत्तर, परात्पर परमेश्वर, त्रैलोक्य धरता श्रीराम. नाम महात्म्य अत्यंत श्रेष्ठ मोठे आहे. मूर्तिरूप असणाऱ्या स्थूल रूपापासून स्वरूपापर्यंत त्याचा उत्तरोत्तर क्रम विकास होतो. त्रैलोक्याचा स्वामी परमेश्वर व श्रेष्ठात श्रेष्ठ असलेले ब्रह्म म्हणजे दोन्ही एकच आहेत. नाम साधनेत नाम व नामी म्हणजे दैवताचं नाम व दैवत यात काहीच भेद नाही. आता उन्हाळा सुरू झाला आहे, तेव्हा बर्फाची गरज पडते. म्हणून आपण साधे पाणी बर्फ करण्यासाठी बर्फाच्या ट्रेमध्ये टाकतो व तो ट्रे फ्रीजमध्ये ठेवतो. थोड्या वेळानंतर त्या पाण्याचा बर्फ तयार होतो. बदामाच्या आकाराचा ट्रे होता, म्हणून बर्फही बदामाच्या आकाराचा झाला. म्हणजे आधी जे साधे पाणी होते ते पाणी म्हणजे नामी हे लक्षार्थाने लक्षात घ्यायचे. त्याचा तयार झालेला बर्फ म्हणजे नाम हे वाच्यार्थाने आहे. म्हणजे खरं म्हणजे ते दोन्हीही मुळात एकच आहेत, केवळ आकार बदलला. या बर्फात एका पाण्याशिवाय दुसरे काहीच नाही. आकार बदलला म्हणून त्याचे नाव बदलले, इतकाच त्यात फरक आहे. तसेच नाम व नामी दोन्ही एकच आहे, त्यात भेद नाही, अभेद आहे हे लक्षात घेऊन नाम साधकाने नामाच्या माध्यमातून नामाशी ऐक्य साधावे. साधकाने आधी मूर्तिरूप रामाचे ध्यान करावे, मग सगुण साकार नाम, त्यानंतर ईश्वर रूप राम व मग ब्रह्मरूप राम, या क्रमाने रामनामाचा विकास आहे हे लक्षात घ्यावे आणि याच पद्धतीने ब्रह्मरूप राम जाणण्याचा आणि नंतर तो मीच आहे हे अनुभव घेण्याचा प्रयत्न करावा. आत्मा राम चहूकडे, लोक वावडे जिकडे तिकडे, देहे पडे मृत्युगडे, आत्मया विण श्रीराम. जीवात्मा शिवात्मा परमात्मा, जगदात्मा विश्वात्मा गुप्तात्मा, आत्मा अंतरात्मा सूक्ष्मात्मा, देव दानव मानवी श्रीराम. की असा हा आत्माच जिकडे जावे तिकडे तोच आहे, सर्वत्र तोच व्यापून आहे. तो नाही अशी कुठे जागा नाही. जेव्हा देहाला मृत्यू येतो व तो देह सोडतो तेव्हा शरीराला मरण येते. आत्मा मात्र तसाच असतो. आत्मा कधीच येत जात नाही. जीव मात्र सतत येणे जाणे करतो. असा हा आत्मा जेव्हा शरीरामध्ये वास करतो व देहाशी तादात्म्य पावतो म्हणजे जोडला जातो, तेव्हा त्याला जीवात्मा म्हणतात. जगाशी जोडला जातो तेव्हा त्याला शिवात्मा म्हणतात. जगदांतरी वास करतो तेव्हा तोच परमात्मा होतो व सगळ्यांचा अंतरंगी वास करतो तेव्हा तो अंतरात्मा सगळ्यांच्या हृदयदेशी गुप्तपणे कार्य करतो तेव्हा त्याला गुप्तात्मा म्हणतात. असा सूक्ष्म सूक्ष्म होत जातो तेव्हा त्याला सूक्ष्मात्मा म्हणतात. असा हा एकच आत्माला अनेक शब्द वापरून त्या आत्म्याचे वर्णन केल्या जाते किंवा त्यासाठी ते वापरले जातात. तो आत्माच सर्व देव दानव व मानवात वास करतो. सकळ मार्ग चालती बोलती, अवतार पंगतीची गती, आत्म्याकरिता होत जाती ब्रह्मादिक श्रीराम. की असा हा आत्मा सगळ्यांच्या अंतर्यामी वास करतो. म्हणूनच तर आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करून घेता येते. आत्मज्ञानाचे सगळे मार्ग केवळ या आत्म्याच्या सत्तेने चालू असतात. त्यामुळेच ब्रह्मा विष्णू महेशांसारखे अवतारची ही मालिका होते व त्या अवतारांच्याही ठिकाणी हा आत्माच वास करत असतो. सगळ्या ब्रह्मदेवादींच्या ठिकाणीही तोच असतो. नादरूप ज्योतिरूप, साक्षरूप सत्तारूप, चैतन्यरूप सस्वरूप, द्रष्टारूप जाणिजे श्रीराम. निरोत्तमू विरोत्तमू,
पुरुषोत्तमो रघोत्तमो सर्वोत्तमो उत्तमोत्तमो त्रैलोक्यवासी श्रीराम. इतक्या नावांनी ती ज्याचं वर्णन केलं जाते आहे किंवा सांगितले जाते आहे, संबोधले जाते आहे, ती सगळी आत्म्याचीच नावे आहेत. नाद व ज्योती ही नामे आलंबनात्मक आहेत, तर साक्षी, चैतन्य, सत्ता, द्रष्ट्या ही निर्गुण रामासाठी निर्गुणाची आहेत. तर नरोत्तम, वीरोत्तमो, पुरुषोत्तमो, रघुत्तमो, सर्वोत्तम आणि उत्तमोत्तमो ही सगुण रामाची नावे आहेत. तर त्रैलोक्यवासी हा ईश्वर आहे. नाना खटपटाणी चटपट, नाना लटपटाणी झटपट, आत्मा नसता सर्व सपाट, चहूकडे श्रीराम. आत्म्याविण वेडे कुंडे, आत्म्याविण मणे बापुडे, आत्म्याविण थडे रोकडे, शरीराचे श्रीराम. की हा जीव आपला प्रपंच किंवा व्यवहार यशस्वी होण्यासाठी अनेक प्रकारचे कार्य सतत करत असतो. त्या कार्यात योग्य ते यश मिळावे म्हणून तो अनेक प्रकारचे प्रयत्न करतो. पूर्ण क्षमतेने तो काम करतो. त्यासाठी सतत त्याची धडपड सुरू असते. लवकर यश मिळावे म्हणून तो कामाची गडबड घाई करतो. हे सगळे देह करतो आहे असे आपल्याला जरी दिसत असले तरी त्या देहाला कार्य करण्यासाठी जी शक्ती, प्रेरणा मिळते ती आत्म्याची असते. हा आत्मा नसेल तर सगळीकडेची गडबड घाई शांत होऊन जाईल. आत्मा नसेल तर शरीर अचेतन म्हणून निपचित पडते. त्या शरीराला मढे म्हणतात. हा आत्मा नसेल तर शरीर जणू त्या जीवात्म्याचे साक्षात थडगेच होते. आत्मज्ञानी समजे मनी, पाहो जणी आत्मया लागुनी, भुवनी अथवा त्रिभुवनी, आत्म्याविणे ओस श्रीराम. की जे आत्मज्ञानी असतात ते मनोमन जाणून असतात की या जीवसृष्टीमध्ये एका आत्म्याशिवाय दुसरे काहीही नाही. सगळी जीवसृष्टी ही आत्म्यानेच व्यापून घेतलेली आहे. या पृथ्वीवर व त्रिभुवनातही आत्मा नसेल तर ते पूर्ण त्रिभुवन ओसाड पडते. कारण या आत्म्यामुळेच आपल्याला ज्ञान होते, त्यानेच आपले कार्य केले जातात. पण असा हा आत्माच जर या नसेल तर हे पूर्ण त्रिभुवन ओसाड होईल. परमसुंदर आणि चतुर, जाणे सकळ सारासार, आत्म्याविण अंधकार, उभयलोकी श्रीराम. की एखादी स्त्री किंवा पुरुष सुंदर आणि चतुर असेल, त्याच्याजवळ सर्व प्रकारचा सार्व असार यांचा विवेकही असेल, तर तो त्या देहाचा असेल तर तो हा सगळा जो देहाचा सार असार करण्याचा विवेक आहे किंवा तो त्याचं जे सौंदर्य आहे, त्याची जी बुद्धिमत्ता आहे, ही त्या देहाची नाही तर ती आत्म्याची आहे. हा साररूप आत्मा जर नसेल तर सर्वत्र केवळ अज्ञानाचा अंधारच असतो. म्हणून हे देहाचे नाही तर आत्म्याचे सगळे कर्तृत्व असते, हे लक्षात घ्यावे. सर्वांगी सिद्ध सावध, नाना भेद नाना वेद, नाना खेद आणि आनंद, तेनेची करिता श्रीराम. रंक अथवा ब्रह्मादिक, एकची चालवी अनेक, पहावा नित्यानित्य विवेक, कोणी एके श्रीराम. की जो सतत सर्वांगाने प्रतिक्रियांसाठी सिद्ध असतो व सावध असतो, सर्व प्रकारची विविधता त्याला दिसते, सगळ्या गोष्टींचा ध्यास, दुःख व सुख इत्यादी त्याला असतात. हे सगळे असणे तेव्हा शक्य आहे की जेव्हा आत्मा असेल. म्हणून रंकापासून तर ब्रह्मदेवापर्यंत सगळे जीव व देवांचे सगळे व्यापार परमेश्वराच्या नियमाखाली चालतात. म्हणून नित्यानित्य विवेक केला पाहिजे. कारण नित्यानित्य विवेकाने जी गोष्ट नित्य आहे तो आत्मा आहे आणि जे अनित्य आहे ती प्रकृती आहे आणि प्रकृती मिथ्या आहे म्हणून ती संपणारी आहे. म्हणून नित्यानित्य विवेकाने हे लक्षात घ्यायला हवे. ज्याचे घरी पद्मिनी नारी, आत्मा तवरी आवडदरी, आत्मा गेली या शरीरी, तेज कैसे श्रीराम.
की कोणाच्या घरी अगदी पद्मिनीसारखी अतिसुंदर स्त्री असते, ती त्याची पत्नी असते. पण ती सुंदर स्त्री जोपर्यंत जिवंत आहे म्हणजे सजीव आहे तोपर्यंत ती सगळ्यांना आणि तिच्या पतीला सुद्धा ती प्रिय आहे. पण तिच्या मधून एकदा जर चैतन्य निघून गेले तर ती कोणालाच प्रिय नसते. म्हणूनच तिचा जीव गेल्यानंतर लगेचच आपण म्हणतो की आता हिला नेलं पाहिजे, डॉक्टरांनी सांगितलंय की हा देह जास्त वेळ ठेवू नका, असे आपण त्याच्यावर उपाय पण शोधून काढतो. म्हणजे त्या स्त्रीचा जीव गेल्यानंतर ती कोणालाच नको आहे. म्हणजे खरोखर हे लक्षात घ्यायला पाहिजे की मनुष्य त्या देहावर प्रेम करत नसतो तर तो आत्म्यावर करतो. कारण देह तर तिथे निपजित पडलेला आहे ना, पण तो आत्मा त्यातला निघून गेल्याबरोबर आपल्याला ते शरीर नको असते, ते काहीच कामाचं शरीर राहत नाही. म्हणून जीव गेल्यावर तिची अंगकांती सुद्धा नष्ट होते. म्हणून समर्थ आपल्याला इथे सावध करतात आहे की तुम्ही खऱ्या त्या आत्मारामाला जाणा आणि त्या आत्म्यावर तुम्ही प्रेम करा. आत्मा दिसेना ना भासेना, बाह्यात्कारे अनुमानेना, नाना मनाच्या कल्पना, आत्मयाचे नि श्रीराम. की असा हा आत्मा दिसत नाही, भासत नाही, कळत नाही. तो अरूप असल्याने त्याला कुठल्याही प्रकारचा आकार नाही. म्हणून बाह्य आकारावरून त्याचा अंदाज करता येत नाही. समर्थांनी आत्म्यालाच इथे मन म्हटले आहे. म्हणूनच त्यांनी इथे म्हटलं की नाना मनाच्या कल्पना, आत्मयाचे नि श्रीराम. की आपण सगळे जे अंदाज करत असतो ते मनाने करत असतो, पण आत्म्याला मन म्हटले आहे. म्हणून मग मन हे निघून जर गेले तर आपल्याला काही समजतच नाही ना. म्हणून तिथे त्यांनी म्हटलं आहे की बाह्य आकारावरून त्याचा अंदाज करता येत नाही. कारण आत्म्याला जेव्हा मन म्हटले आहे तेव्हा मन हे मनही जे काम करत असते ते आत्म्याच्या सत्तेशिवाय करत नाही. म्हणून हे सगळे अंदाज त्याच्या सत्तेवरच चालतात. कोणाच्या तर ते आत्म्याच्या सत्तेवर चालतात. हे पदोपदी लक्षात घ्यायला हवे. आत्मा शरीरी वास्तव्य करी, अवघे ब्रह्मांड विवरी भरी, वासना भावना परोपरी, किती म्हणून सांगाव्या श्रीराम. मनाच्या अनंत वृत्ती, अनंत कल्पना धरिती, अनंत प्राणी सांगो किती, अंतर त्याचे श्रीराम. अनंत राजकारणे धरणे, कुबुद्धी सुबुद्धी विवरणे, कळो न देणे चुकावणे, प्राणी मात्रासी श्रीराम. की असा हा आत्मा शरीरात राहतो आणि शरीरात राहून जणू काही तो देहबुद्धीला धरून राहतो. तेव्हा तो ब्रह्मांडाला पुरून उरतील एवढ्या कल्पना तो करतो. कारण तो आत्मा जेव्हा देहाशी तादात्म्य पावतो तेव्हा तो अनेक प्रकारच्या कल्पना करतो, अनेक प्रकारचे मनोराज्य रचतो. त्या त्या देहातील बुद्धीच्या वासनांप्रमाणे त्याच्या वासनांप्रमाणे त्याच्या भावनांचे कितीतरी प्रकार सांगावेत. म्हणून पुढच्या ओवीत ते सांगतात आहे की अशा या मनाच्या अगणित वृत्ती संकल्प असतात. त्यामुळे ते मन अनंत कल्पना करत असते. जगात असंख्य प्राणी असून त्यांच्या कल्पनांचे प्रकार कसे सांगता येतील. माणसे अनेक प्रकारचे संकल्प करत असतात. कधी ते राजकारणाचे संकल्प करतात, तर कधी सद्बुद्धीचे करतात, तर कधी दुर्बुद्धीने करतात. डाव प्रतिडावांच्या योजना करतात. कोणाला काही कळू न देता गुप्त रूपाने बरेच व्यवहारही कधी कधी करतात. पण हे सगळं जे करतो हे सगळ्या मनाच्या म्हणजे आत्म्याच्या सामर्थ्यानेच जीवात्मा करत असतो. एकास एक जपती तपती, एकास एक खपती लपती, शत्रुपणाची स्थिती गती, चहूकडे श्रीराम. पृथ्वीमध्ये परोपरी, एकास एक सिंतरी, कित्येक भक्त बरोपरी, परोपकार करीती श्रीराम. की असे कोणी कोणाला कधी कधी अत्यंत जपतात. जसं आपण लहान मुलांना जपतो की नाही, तसं एकमेकांना जपतात. एकमेकांची उणी धुनी न काढतात. त्याच्या काही उणीवा असतील
तर त्या उणीवा दूर सारून त्याला आपलंसं करतात. कोणी एखाद्या दुसऱ्यावर टपून बसतात, कोणी कोणाला खपवून घेतात, तर कोणी कोणाशी भांडणं करतात, कोणी कोणाशी शत्रुत्व करतात, हे सगळं कोणाशी प्रेमही करतात. हे सगळं करते तो जीव करतो. या जगात कोणी इतरांना फसवतात, तर कधी कधी स्वतःही फसतात. तर असे सगळे भक्त सतत लोक उपकार करतात. हे दोन्ही कामे म्हणजे चांगले असो की वाईट असो, ही सगळी कामे हे दोन्ही करणारे हे जीवच असतात. आणि हा जीव हे सगळं आत्म्याच्या सत्तेवर करत असतो. एक आत्मा अनंत भेद, देह परत्वे घेती स्वाद, आत्मा ठाईंचा भेद, भेदही धरी श्रीराम. परंतु या पृथ्वी तलावर येताना ज्या आधीच्या वासना शिल्लक असतात, त्याप्रमाणे जीव देह धारण करतो आणि त्या देह धारण करत वासनांप्रमाणे त्याचा स्वभाव होतो. म्हणजे अशा हा आत्मा सगळ्यांचा एकच असला तरी उपाधीमुळे त्यात अगणित भेद दिसतात. कारण प्रत्येक जीव त्याच्या शरीरातील जशा वासना असतील त्याप्रमाणे तो देहाचे भोग म्हणजे जीव भोगत असतो. या सर्व जीवांचा स्वभाव, आवड, बुद्धी वेगवेगळी असते. त्यामुळे त्यांच्यात भिन्नता दिसते. एखाद्याला गोड पदार्थ आवडत असेल तर दुसऱ्याला तिखट आवडत असेल. अशा सर्व देहांमध्ये त्याचे आकार व रूप ही जरी भिन्नता दिसत असली तर ती सगळी भिन्नता उपाधीमुळे दिसते. उपाधीमुळेच तो वेगळा वेगळा वाटतो. परंतु त्या सर्वांमध्ये असणारा आत्मा मात्र सगळ्यांचा एकच असतो. पुरुषास स्त्री पाहिजे, स्त्रीस पुरुष पाहिजे, नवरीस नवरी पाहिजे, हे तो घडे ना श्रीराम. पुरुषाचा जीव स्त्रियांच्या जीवी, ऐसी नाही उठा ठेवी, विषय सुखाची गोवी, तेथे भेद आहे श्रीराम. की जीवदृष्टीने जर विचार केला तर पुरुषाला स्त्री व स्त्रीला पुरुष हवा असतो. स्त्री भोगासाठी स्त्री कधीच चालत नाही. तत्वतः पुरुषाचा जीव व स्त्रीचं जीवी असा हे काही नाहीच आहे. मात्र संभोग सुखासाठी व्यवहारासाठी असा भेद आवश्यक असतो आणि असा हा भेद पाळावाच लागतो, करावाच लागतो. आत्म्यामध्ये मात्र कधीच भेद नसतो. पण सगळ्यांचा आत्मा एक असला तरी शरीरे मात्र वेगवेगळी असतात. त्यामुळे प्रत्येक शरीराला वेगळ्या वेगळ्या अन्नाची गरज असते. त्याचेच पुढच्या ओवीमध्ये समर्थ आपल्याला वर्णन करतात आहे की ज्या प्राण्यास जो आहार, तेथेची होती तत्पर, पशुचे आहारी नर, अनादरे वर्तती श्रीराम. आहार भेद देहे भेद, गुप्त प्रगट उदंड भेद, तैसाची जाणावा आनंद, वेगाळला श्रीराम. की ज्या प्राण्याचे जे अन्न नियोजित असेल तिकडेच त्याची प्रवृत्ती होते. म्हणजे आता घास जर तिथे टाकलेला असेल तर तो घास बरोबर गायच त्या घासाजवळ जाईल, मनुष्य तिथे कधीच जाणार नाही. ताट वाढलेलं असेल तर तिथे बरोबर मनुष्य तिकडेच जाईल. म्हणजे ज्या प्राण्यांचे जे अन्न असेल त्याप्रमाणे त्याचा आहारही ठरलेला असतो. म्हणजे माणूस पशुचा आहार कधीच करत नाही. प्राण्यांमधला आहार व देहामुळे अनेक भेद आहेत. असे स्पष्ट व न कळणारेही कित्येक भेद आहे. की त्याचप्रमाणे प्रत्येकाच्या सुखांची कल्पनाही वेगळी वेगळी असते. कारण प्रत्येकाचं सुख कशावर अवलंबून असेल हे सांगता येत नाही. एखाद्याला अभ्यास करण्यात आनंद मिळतो तर एखाद्याला अभ्यास न करण्यात मिळतो. म्हणजे प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगळ्या वेगळ्या असतात. कोणाला चांगलं वागण्यात आनंद मिळतो तर कोणाला त्रास देण्यामध्ये आनंद मिळतो. म्हणजे त्या प्रत्येकाच्या सगळ्या त्यांच्या स्वभावानुसार, त्यांचे गुणानुसार त्यांचे स्वभाव घडलेले असतात. त्याप्रमाणे तो वागत असतो. सिंधू भूगर्भीची नीरे, त्या नीरामधील शरीरे, आवळोंदकाची जलचरे, अत्यंत मोठी श्रीराम. की लहान समुद्रामध्ये किंवा भूगर्भातील पाणी यात लहान जलचर असतात. तर पृथ्वीभोवतीच्या सागरात प्रचंड प्राणी राहतात. त्या सगळ्यांमध्ये सुद्धा हा आत्माच असतो. सूक्ष्मदृष्टी आणि तामना,
शरीराचा अंत लागेना, मातो अंतरात्मा अनुमाना कैसा येतो श्रीराम. की सावयव दृश्य शरीरात कितीही सूक्ष्म दृष्टीने, म्हणजे या स्थूल शरीराकडे कितीही सूक्ष्म दृष्टीने पाहिले तरी त्याच्या स्वरूपाचे पूर्ण आकलन होऊ शकत नाही. त्यासाठी सूक्ष्म दृष्टीनेच विचार करावा लागतो. मग म्हणून मातो अंतरात्मा अनुमाना कैसा येतो. मग असा निरवयव संवेद आत्म्याचे ज्ञान होणे दृश्य शरीराच्या माध्यमातून किती कठीण आहे हे समर्थ आपल्याला इथे सांगतात आहे. देहात्मयोग शोधून पाहिला, तेने काही अनुमानला, स्थूळ सूक्ष्माचा गलबला, गथा गोवी श्रीराम. गथा गोवी उगवाव्या कारणे, केली नाना निरूपणे, अंतरात्मा कृपाळूपणे, बहुता मुखे बोलिला श्रीराम. की चेतन आत्मा व अचेतन शरीर यांचा जो कल्पित संबंध आहे त्याचा विचाराने थोडी कल्पना करता येते. वेदांत शास्त्राचा विचार नसेल तर आपल्याला खरंच एवढं ज्ञान कसं मिळालं असतं. वेदांत शास्त्राच्या विचाराने स्थूल व सूक्ष्माच्या संयोगाचा गोंधळ लक्षात थोडाफार प्रमाणामध्ये घेता येतो, पण तो संपत नाही, गुंता सुटत नाही. म्हणून हा गुंता सुटून गोंधळ थांबावा म्हणून वेदांत शास्त्रांनी अनेक प्रकारच्या रचना केल्या आहेत. पण त्या रचना सुद्धा आपल्याला जाणकारांकडून समजून घ्याव्या लागतात. त्यासाठी संतांजवळ बसावं लागते. ईश्वरच वेदांत शास्त्रांच्या संतांच्या माध्यमातून कृपाळूपणे बोलत असतो, त्यांच्या मुखातूनच बोलत असतो. म्हणून तो अत्यंत कृपाळू आहे. म्हणून अशा या आत्म्याला समजून घेण्यासाठी भक्तांना अनेक प्रकारच्या उपासना कराव्या लागतात. म्हणूनच पुढच्या समासामध्ये समर्थ आपल्याला नाना उपासना कशा आहेत हे सांगणार आहेत. जय जय रघुवीर समर्थ.